मित्रांनो, सकाळ सकाळच या कोंबड्याने ओरडून ओरडून माझी झोप मोड केली. घराच्या बाहेर आल्या आल्या आपला डॉगेश भाई तर फुल टेन्शन मध्ये दिसत होता. त्याच्यापाशी जाऊन जरा विचारपूस करावी म्हटलं तर भाई माझ्यावर दात वट खायला लागला. म्हटलं नक्की मॅटर तरी झालाय काय. मग फिरवला आपला कॅमेरा जरा आपल्या बोक्या बाईक. मग मला कळालं बोक्या बाईमुळेच आपल्या रॉकी बाईवर अक्षरशः ठोका पडलेला आहे. झाला असं होतं मित्रांनो, डॉगेश भाई आपला गेला होता त्याच्या मैत्रिणीला भेटायला, पण आपली मनी अक्षरशः त्याच्या माग निघाली होती त्याला शोधित. तिने पकडलं त्याला रेड हँड. घरी काढताच डॉगेश भाईवर झाली ना झोड, म्हणून डॉगेश भाई फुल होता रागात. आपल्या रॉकी बाईची प्रेम कहाणी राहिली आपल्या मनीमुळे अधुरीच. तेवढ्यात आला मला बिनकामी टाक्याचा फोन. गाडी नाही होत चालू हे सांगितलं आणि मला तातडीने गाडीपाशी येण्याचा आदेश दिला. मी बी पोचलो डिकी गाडीपाशी. इकडचं तिकडचं 2-4 नट्ट्यालाच आवडायला सांगितलं तरी बी काय गाडी चालू आहे ना. चैतनला नव्हतं काय काम, गेला गाडीपाशी झट्ट घ्यायला आणि तोडलं गाडीचं मार्गाड. तोडलं आणि बिनलाजगत तोंडला पळायला लागला. मंडळी, मी आहे मारी टाकर, स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. गाडीचं काम उरकलं आणि निघालो आपल्या पुढच्या प्रवासासाठी. तेवढ्यात मला आठवलं आता गणपती येते ते जवळ. म्हणलं जरा गणपती यायच्या अगोदरच आपल्या गावातल्या जरा 2-4 नमुन्यांना भेटून त्यांना आधीच सावध करण्यात यावं. आणि पोचलो काळू भाऊच्या दुकानावर. काळू भाऊ माझा नवीन कापडे घालूनच बसलेला होता. म्हणलो काळू भाऊला जरा समजून सांगावं, दरवर्षीप्रमाणे वागू नको म्हणलो. गणपती आलं का काळू भाऊ स्वतःचा गणपतीची आरती देतो ठेवून आणि लोकांच्या दारात जातो आरती घ्यायला. काय होतं मित्रांनो, गणपतीच्या सुट्ट्या असल्यामुळं नवीन पाहुणे येतात गावामध्ये. काळू भाऊ त्यांच्याच असतो वासावणी. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. जातो तिकडं लोकांच्या आरत्या घ्यायला. जयदेवे म्हणूनच अर्धा तास घालवितो. मी बी त्याला तेच समजून सांगत होतो की त्या आलेल्या आहेत पाहुण्या, पण ते तुझ्या अक्षरशः आयुष्याच्या करून टाकतील चावण्या. तू जरा नीट वाग आणि ह्या वर्षी तरी तसं वागू नको हे त्याला सांगत होतो. तो भाऊनी मायावर हात उचलला. मी बी म्हणलो आपलं हा काय ते ऐकून घ्यायच्या मनस्थितीमध्ये नाहीये. मग मी तर आपलं तोंड ठेवलं, पण तरी पण मी त्याला म्हणलं, जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन बुरी तरह फंसोगे. उस दिन मुझे याद करना, मैं पहुंच जाऊंगा. तेवढ्यात आला तिथं आपला गोट्या भाऊ. तो आल्याच मोठा हात जोडून मला म्हणायला लागला, तुमच्या नादी लागाय बा, मला टाइम नाही, मग मी जातो. त्या उड्यात मला नजरच पडला आपला हँडसम बॉयनी तो मोठ्या मला पप्प्या देऊनच माझं स्वागत केलं. थोडा मी बाजूला कॅमेरा फिरवला. तेवढ्यात मला लाल धोत्रामध्ये कोणता तरी बाबाच नजरच पडला. त्याला मी विचारलं, कौन है आप? ऊंचे टीले वाले मंदिर का छोटा पंडित. असं त्याने मला सांगितलं आणि नुसता पाय झटकायला लागला. मी म्हणलो हा काय मला काय पायाने श्राप देतोय का काय.